कोणता सामना पुढे जातोय? चला मृदुल मेहर दादा यांच्याकडे. थँक्यू सो मच. या मॅचला होते सुरुवात. आई गावदेवी बोणीज आणि त्यांच्या विपक्षामध्ये बिलोजी स्पोर्ट्स कंबाला या दोन संघांदरम्यान ही मॅच होणार आहे. आजच्या दिवसामधील शेवटची मॅच असेल, क्वार्टर फायनलची मॅच. बघा परेशदादा भोईर एवन जोडी यांच्या माध्यमातून सुमित यांच्या बॅक टू बॅक विकेट करता 500 रुपयाचा पुरस्कार. हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. सुमित तळेकर 2 विकेट घेतल्या तरी देखील 500 आणि हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचा पुरस्कार एवन जोडी परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून दिला जाईल सुमित तळेकर याच्याकरता. कॅश प्राइजची घोषणा झाली आहे. या मॅचला होते सुरुवात. स्ट्राईक एंड वरती आकाश पाटील, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण दिवेश पाटील यांना बघतोय. बॉलिंग मार्क वरती सुमित तळेकर. क्वार्टर फायनलची मॅच. पहिला बॉल फुल टॉस मिळालाय. फटका तर दमदार सजवलाय. ओहो बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला कच्च्या बॅट मधून चौकार. डोंगरचं राहणार सागर शिवबाचं. थँक्यू डीजे. पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याची कदाचित मिसिंगची आपल्याला रिपोर्ट करावी लागेल आणि पहिलाच बॉल हरवला गेलाय. चांगली स्ट्राईक सुमित तळेकर याच्यावरती केली आहे. आकाश पाटील मॅन इन फॉर्म. पहिल्या मॅच मध्ये घातक फलंदाजी, दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगलं प्रदर्शन राहिलं आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील त्याच परफॉर्मन्स वरती तो निर्भर आहे. पहिल्या बॉलवरती चौकार येतो त्या वेळेस गोलंदाजावरती आम्ही प्रेशर येताना बघितलाय. काय म्हणताय मृदुल सर? पहिला बॉल भलेही चौकार आलाय पण त्याच्यानंतर सुमित तळेकर याच्याकडे देखील क्षमता आहे. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या तर परेशदादा भोईर एवन जोडी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार असेल. हॅट्रिक जर घेतले तर 1000 रुपयाचा पुरस्कार एवन जोडी परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून दिली जाईल. 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. स्टेप आउट करून फटका चांगला सजवला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. मुंबईच्या राजांचा आपण सॉन्ग ऐकलं आणि या मुंबईचा राजा क्रिकेटच्या जगतामध्ये रोहित शर्मा यांची ती ख्याती आहे. आणि या राजकारणाच्या आपण जर पलीकडे जाल तर राजकारणाच्या विभागामध्ये बाळासाहेब ठाकरे ते देखील मुंबईचे राजे राहिलेत. मुंबईला बंद करण्याची क्षमता त्यांच्याकडे देखील होती. मैदानाच्या दिशेने जाऊयात. आणखी एकदा स्टेप आउट केलाय. यावेळेस बघा बॅटची एज अँड टेकन. सोनार की एक लोहार की प्रत्युत्तर दिलंय. कमबॅक केलाय. यावेळेस आकाशला माघारी परतावं लागेल. सुमित तळेकर विकेट टेकर गोलंदाज. थँक्यू डीजे. सुमित तळेकर 1 विकेट तर घेतली आहे. आणखी 1 विकेट जर घेतली तर एवन जोडी या विभागामधील परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. झेल बघा चांगल्या पद्धतीचा झेल टिपला गेला विकेट किपर यांच्या माध्यमातून. हाईट होते आणि त्या हाईटचा पुरेपूर फायदा त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय. चांगल्या प्रकारचा कॅच टिपला गेलाय. सुमित तळेकर 2 चौकार पडल्याच्या नंतर कमबॅक त्याने करून दाखवलाय. पहिला धक्का लागलाय बिलोजी स्पोर्ट्स कमलवाडा या संघाला 8 आकड्यावरती. थँक्यू डीजे. नागीजी तळेकर यांच्या माध्यमातून कॅश प्राइजची घोषणा केली जाते. सुमित तळेकर यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 आणि परेशदादा भोईर एवन जोडी यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज. बघा आप शेर तो हम सवा शेर. किमान तळेकर साहेब कदाचित बोली वाढते की काय. 2 वरती बोली जाऊन पोहोचली आहे. लक्ष केंद्रित करावं लागेल. पहिल्या बॉलवरती बघा चौकार, दुसऱ्या बॉलवरती देखील चौकार, तिसऱ्या बॉलवरती विकेट आली आहे. बॅक टू बॅक आली तर एवन जोडीच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. बॅटची कडा लागली आहे. बॉल वेगवान गतीने चालला. थर्ड मॅनच्या खडूला बेट करून धन धन करत सीमा रेषा पार. आला दर्जेदार चौकार. आला रे आला चकडेवाला. आला रे आला चकडेवाला. वसुली चकड्यामध्ये दादा वसुली चकड्यामध्ये.
आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाला बघा सुरुवात आक्रमक अंदाजाने केली आहे आणि फिनिश देखील त्याच अंदाजामध्ये होईल का. सुमित तळेकर याच्यावरती प्रेशर क्रिएट केलाय सध्या. तर ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न पंचांच्या दिशेने वळतात. वाईडचा इशारा आलाय. अवांतर धाव. पंचांचे दोन्ही हात समांतर धाव मिळते. अवांतर धाव फलक 13 आकड्यावरती. क्वार्टर फायनलची मॅच, शेवटची मॅच. जो जिंकेल त्याला सेमीफायनलच्या दरवाजापर्यंत नेऊन सोडलं जाईल. सेमीफायनल खेळण्याकरता सज्ज असेल मग तो कुठला संघ असेल. यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल राहिलाय. टप्पा पडल्याच्या नंतर स्वतःची दिशा स्वतःने निर्माण केली गेली. सुमित तळेकर कमबॅक करण्याकरता ओळखला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल हा बघा. टप्पा पडल्याच्या नंतर टर्न झाला. विकेट किपर देखील तेच सांगतात की हाच बॉल तुम्हाला डिलिव्हर करायचा आहे. हा बॉल तुम्ही कुठे लपवला होता. लास्ट टू गो शेवटचा बॉल शिल्लक 13 धाव फलकावरती. शेवटचा बॉल बॅटची कडा आणि झेल टिपलाय. विकेटचं पतन. रविकांत घरत यांना माघारी परतावं लागेल. सुमित तळेकर या पहिल्या डावामध्ये अक्षरशः सिकांजा कसलाय. बुट्टी आवळली आहे. 2 विकेट्स प्राप्त केल्या त्या षटकामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलक 13 डीजे. थँक्यू डीजे. रमेश यांनी हा झेल टिपला आणि वैभव पाटील यांच्या माध्यमातून या कॅच करता 100 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. ऍडव्होकेट आहेत बघा आणि अक्षरशः त्यांच्या माध्यमातून तुमच्याकरता ते कॅश प्राइज दिलं जाईल. ऍडव्होकेट आहेत पेश आणि जर कदाचित तुमची कुठलीही केस असेल तर ऍडव्होकेट साहेबांकडे या, भेट द्या. डिस्काउंट केले जातील तुमच्याकरता. विकेट प्राप्त झाली. विकेटचं महत्व आणि येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. बॅक टू बॅक विकेट किती तुला धक्कादायक ठरू शकतात. बॅटिंग साईड टीम करता. फिल्डिंग साईड टीम आणखी एक मोहरा त्याने पेश केलाय. त्याचं नाव आहे जय म्हात्रे. बॉलिंग मार्क वरती आई गावदेवी बोलिंग संघाच्या खेम्यामधून आणखी एक मोठं नाव समोर आलंय. जय म्हात्रे. 2 मॅचेस आतापर्यंत चांगल्या प्रकारचा खेळ आहे जय म्हात्रे. ही तिसरी मॅच तितकी महत्वाची तुमच्याकरता. कॅमेरामॅन एंड कडनं जय म्हात्रेचा पहिला बॉल. त्याच्यावरती आक्रमण केलंय. स्क्वेअर कॅटचा फटका. बॉल चाललाय वेगवान गतीने. बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळाडू धावतोय. रेस लागली आहे. बॉलला स्टॉप केलंय, थांबवलंय. चांगली फिल्डिंग. आणि बघता बघता या 3 धावा होत आहेत कंप्लीट. जय म्हात्रे पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा त्याने डिलिव्हर केला गेला पण रूम जास्त मिळाली होती. मग त्या अनुषंगाने 3 धावा इझिली कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 16च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेन त्याला निश्चित स्वरूपामध्ये आगरी प्रीमियर लीग 2026 मध्ये डायरेक्टली सेमीफायनल मध्ये दाखल केलं जाईल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल त्याला खेचून मारलाय. डीप वरती खेळू तैनात आहे. एक मिळाली. एकाने समाधान व्यक्त करावं लागेल. ॲक्युरेट परफेक्ट रॉकेट थ्रो आलाय. डायरेक्टली नॉन स्ट्राईक एंडच्या गोलंदाजाच्या हातामध्ये. नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो आलाय. गोलंदाज देखील जय म्हात्रे बॉलला कलेक्ट करतात. एकच धाव मिळाली आहे. 17 धावा धाव फलकावरती. ज्या ज्या वेळेस आम्ही 17चा आकडा स्कोर कार्ड वरती बघितलाय त्या वेळेस खतरा बघितलाय. बॉलर की बॅटर करता. फटका चांगला सजवलाय. बॉलर करता तो खतरा आहे. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा हा स्ट्रोक खेळला गेलाय. फुलवाले ग्रुपला अभिवादन. सल्यूट ठोकणारा हा दर्जेदार चौकार आलाय जय म्हात्रेच्या विपक्षामध्ये. दिवेश पाटील 2 बॉलमध्ये 7 धावा आतापर्यंत त्याने जोडल्यात. बघा फुलवाले ग्रुप एन्जॉय करतात या स्पर्धेला. आनंद घेतात अक्षरशः. आणि असा एक स्टँड असणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट आणि सर्व काही गोष्टी असे दृश्य मी नारंगीच्या मैदानावरती बघितलेत. यावेळी सापटून टाकलेला बॉल त्याच्यावरती पुल करायचं होतं. काय घडलंय. स्क्वेअर लेग पंच सांगतात 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये बघावं लागेल. बॉल टप्पा पडल्याच्या नंतर
बरीच उसळी प्राप्त केली गेली होती. बरीच उसळी होती आणि त्या अनुषंगाने पंचांनी सांगितलंय 1 for the ओव्हरचा इशारा दिला गेला. दोन्ही फ्रेम मध्ये चांगल्या प्रकारे दर्शवलं गेलं. यावेळेस फटका चांगला पण खेळाडू आहे. बॉलच्या खाली झेल टिपलाय. जय मात्रे. नारंगी गावाला माझे गाव तुम्ही आईचे नारंगी गावाला माझे गाव तुम्ही आईचे नारंगी गावाला आई माऊलीचा थँक्यू. खंबाला कदाचित संघ हा बॅकफुटवरती ढकललाय. दिवेश पाटील ज्याने की चांगली बॅटिंग केली होती 4 बॉलमध्ये 7 धावा तो बनवून बाद झाला आणि जय मात्र त्याने शिकार बनवलाय आणि निखिलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेला. या मॅच वरती पहिल्या डावावरती बिलोशी स्पोर्ट्स खंबाला संघ थोडाफार पाठीमागे ढकलला गेलाय. आई गावदेवी भोळींचा संघ या मॅच वरती पहिल्या डावावरती थोडीफार पकड मजबूत करताना दुसरा षटक मार्ग असतंय. धावा देखील चांगल्या बनल्यात पण 3 विकेट्स त्या प्राप्त केल्यात ही महत्वाची गोष्ट आहे. जय मात्रे 5 बॉलमध्ये 8 धावा खर्ची पडलेत. 1 विकेट प्राप्त झाली आहे. 3-1 डॉट विकेट. त्याच्यानंतर शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेमध्ये फिल्डिंगची रचना व्ह्यू रचना थोडीफार चेंज केली जाते. ऑन साईडला एक मात्र आपण खेळाडू बघतोय जो की ऑफ साईडला बघतोय तो कारण की लेफ्ट हँड बॅटर आले सध्या तर बॅटिंग करण्याकरता. डीप लॉंग ऑफ वरती खेळाडू आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर पॉईंट वरती आपण खेळाडू बघतो थर्ड यार्ड सर्कल वरती शॉर्ट थर्ड मॅन. त्याच्यानंतर फाईन लेग मध्ये आहे शॉर्ट वरती आणि त्याच्यानंतर बॉलर तयार झालेत. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा बॉल आणि अक्षरशः नशीबवान समजावं लागेल जय मात्रे याला. सकाळच्या सत्रापासून जय मात्रेने कित्येक असे फुलटॉस बॉल टाकलेत की ते बॅट बॉलमध्ये संपर्क झाले नाहीत आणि ज्याच्यामध्ये संपर्क झालाय ते मैदानाच्या बाहेर गेले नाहीयेत. षटक क्रमांक 2 आणि पॉवर प्लेची होती समाप्ती. पॉवर प्लेच्या समाप्ती केली संघ जाऊन पोहोचलाय 21 आफ्टर 2 ओव्हर्स लॉस ऑफ 3 विकेट्स. मृदुल सर आमच्या समोर जॉईंट होतात. मृदुल सर काय वाटतंय ही मॅच. थँक्यू डीजे 1 सेकंड थांबवतो. ही मॅच जशा परिस्थितीमध्ये चालली आहे ना दोन्ही संघ मातबर संघ आहेत बघा आणि फीवर आलाय मृदुल सरांना आणि किमान क्रिकेटचा फीवर देखील प्रेक्षकांच्या डोक्यापर्यंत पोहोचलाय मला असं वाटतंय. मृदुल सर काय म्हणाल. येस धन्यवाद आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आगरी युवा प्रतिष्ठान पुरस्कृत आगरी प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मॅचच्या दिशेनं पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 21 धावा 21 धावा धाफाकावर येत असताना आपण पाहतोय परंतु 3 महत्वाची गडी संतोष सर आतापर्यंत डगआउटच्या दिशेनं परताळत आहेत. सुमित आलेत बॉलिंग मार्क वरती. सुमितचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. डीप लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल दुसऱ्याची मागणी आणि मागणी इथून पूर्ण झाली आहे. 2 धावा इझिली होत आहेत कंप्लीट. सुमित तळेकर यांनी जर बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या तर A1 जोडी परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल आणि हॅट्रिक जर घेतली तर तब्बल 1000 रुपयाचा पुरस्कार इथून दिला जाईल. आणि नागेश तळेकर यांच्या माध्यमातून देखील विकेट हॅट्रिक करता सुमितच्या 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. सुमित तळेकर आपल्या बॉलिंग मार्कवरती तयार होत आहेत. समोर कौशिक आपण यांना बघतोय. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड शॉट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये. सुमित तळेकर मॅन इन फॉर्म आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये सर्वांचे मन जिंकणारा हा खेळाडू अक्षरशः संघर्ष करतोय आणि संघर्षामधून आपल्या संघाकरता एक वेगळी ऊर्जा घेऊन आलाय सुमित तळेकर. 2 डॉट आणि त्याच्यानंतर पुढील बॉल डिलिव्हर करण्याकरता सज्ज होतोय. हा फुल टॉस मिळाला. मिस टाइम स्ट्रोक बॉलच्या खाली खेळाडू आलाय. झेल डीपला विकेट क्रमांक 3 सुमित तळेकरच्या खात्यामध्ये. थँक्यू डीजे. बघा मित्रांनो सातत्यपूर्वक युद्ध जर तुम्ही बघितलं असेल तर युद्धाची रणनीती असते सेनापती को गिरा दो सेना खुद ब खुद गिर जाएगी. आकाश जो की संघाचा कर्णधार होता, संघाचा लीडर होता, संघाचा मोरक्या होता, तो लवकर बाद केल्याच्या नंतर पूर्णपणे या मॅच वरती पकड मजबूत होताना पाहायला मिळाली आहे.
पत्त्यांचा बंगला जसा क्षणांमध्ये कोसळतो ना तशीच इथून विकेट कोसळत चालत बॅटिंग साठी टीम खंबाळा या संघाच्या 4 विकेट इथून आतापर्यंत गमावल्यात आणि 3 शिकार या मॅच मध्ये सुमित तळेकर यांनी केल्यात. 15च्या आकड्यावरती 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात आणि षटक क्रमांक वैयक्तिक कोट्यामधील दुसरं आहे, संघाकरता 3रं षटक आहे. महत्वाचं कशमकश वाढली या मॅच मध्ये. हितेश आलाय, नव्यानं दाखल झालाय बॅटिंग करण्याकरता. हितेश आल्याबरोबर मिस टाइम स्ट्रोक बॉलच्या खाली खेळाडू लॉंग चेस त्याच्या करता झेल टिपलाय. सुमित तळेकर 500 रुपयाचा मानकरी. A1 जोडी परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून. थँक्यू. हितेश आला आणि हितेश गेलाय. 5 विकेट गमावल्या जात आहेत. 23 धावा धाव फलकावरती आणि बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. A1 जोडी परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून सुमित तळेकरला 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल आणि हॅट्रिक वरती देखील 1000 रुपयाचा पुरस्कार आहे परेशदादा. आय एम राईट. नागेश तळेकर यांच्या माध्यमातून देखील 1000. म्हणजे बघा बॅक टू बॅक 2 विकेट घेतले 500 झालेत आणि आणखी एक विकेट घेतली तर 1500. त्याच्यानंतर नागेश दादा तळेकर यांच्या माध्यमातून देखील 1000. 2500 रुपयाचा बॉल. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय. अपील थोडीफार झाली आहे. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. सुमित तळेकर आतापर्यंत या मॅचचा 1 साइड हिरो राहिलाय. 1 साइड हिरो. बॉल टप्पा पडल्याच्या नंतर हरकत करणार होता. असं वाटलं की हेच लागते की काय. जस्ट थोडासा मिस करतोय बॅटला. फायफर. पंजा खोलण्याची संधी आहे सुमित तळेकर याच्याकडे देखील. पंजा खोलेल का. यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल राहिलाय. शेवटचा बॉल तो देखील तितकाच ताकदीने तो डिलिव्हर केलाय. षटक क्रमांक 3 ची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्त्या केले. धावफलक 23 आफ्टर लॉस ऑफ 5 विकेट्स. सुमित तळेकर थँक्यू डीजे. 2 ओव्हर्स 8 धावा 8 डॉट बॉल 15 धावा खर्ची पडले. 4 विकेट्स. इकॉनॉमी 7.50 ची सरासरी. प्रेक्षक राजे सुमितची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. क्वार्टर फायनलची मॅच आणि क्वार्टर फायनल मॅच मध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन पाहिजे सुमित तळेकर सांगतोय. अभी हम जिंदा है. वेलकम डीजे. तुझे मनाने काय करतय. अनिकेत आलेत बॉलिंग मार्क वरती. अनिकेत उर्फ चंडी या नावाने बरेच प्रसिद्ध आहेत. चंडी आलेत बॉलिंग मार्क वरती आणि त्यांचा पहिला बॉल असेल. पहिला बॉल फुल टॉस. आक्रमण केलंय. बॉल चाललाय बिटवीन द गॅप. बॉल गेलाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. खेळाडूच्या मस्तकाला दस्तक. स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. पॉपिंग क्रीजचा पुरेपूर इथून उपयोग केला गेला. जसा बॉल बघितला की फुल टॉस मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर गेले आणि त्याच्यानंतर फक्त दिशा दिली गेली. डीप मिड विकेटचा खेळाडू पोहोचला होता बॉल पर्यंत पण तो प्रेक्षक म्हणून राहिलाय. अनिकेत यांच्यावरती आक्रमण केलंय. पंकज 2 बॉलमध्ये 4 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. संघ जाऊन पोहोचला 27 च्या आकड्यावरती. 5 विकेट भलेही गमावल्यात. आम्ही लढणार. आम्ही लढून दाखवणार. आम्ही संघर्ष करणार. बॅटिंगचा टीम सांगतीये. यावेळेस बरं शफल केलं गेलं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये आणि बघा सध्या तर चांगल्या प्रकारचा कमबॅक अनिकेत यांच्या माध्यमातून राहिलाय. पूर्णपणे ऑफ स्टंपवरती शफल केलं गेलं. 5व्या 6व्या स्टंपवरती हा बॉल ठेवला गेला तरी देखील बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. 27 धावा धावफल करती. दुखापत झाली आहे. नकमुद्याची नाटामध्ये गे अंबा. छत्रपती शिवाजी महाराज की सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये.
आंबा कलगलाचं पाणी रे आंबा पाणी कशानं लाली लाले लाली लाले आरोळी फुटते पुरावानी. बघा आपण सध्या सुमित तळेकर यांची बॉलिंग बघतोय. हा 27 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात आणि बघा सुमित तळेकरचा हा बॉलिंग परफॉर्मन्स चांगल्या प्रकारची बॉलिंग त्याने केली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल, त्याच्यानंतर स्लोवर वन कटर बॉल सातत्यपूर्वक त्यांनी हाताळले गेले. हा फुलटॉस बॉल, त्याच्यावरती त्यांना विकेट मिळाली होती. चांगल्या प्रकारचा बॉलिंग परफॉर्मन्स राहिला आज सुमित तळेकर. आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त प्रभावित करणारा खेळाडू आहे. बॅक टू बॅक विकेट्स आपण या बघितलं होतं त्यांना. सुमित तळेकर यांच्याकरता बॉलिंग परफॉर्मन्स आणि डीबीएनच्या माध्यमातून सर्व काही गोष्टींचा साठा आमच्याकडे, पुरवठा आमच्याकडे आहे आणि आम्ही तो पुरवठा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ही तिसरी विकेट त्यांच्याकरता नाही. हा बॉल टप्पा पडल्याच्या नंतर ऑफस्टंपच्या बाहेरच्या दिशेने वळणारा होता. चांगल्या प्रकारची बॉलिंग राहिली आहे आणि हा शेवटचा बॉल जिथे बॉलिंग परफॉर्मन्स राहिला होता चांगल्या पद्धतीचा. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल. आपण बघतोय ऐकतोय आगरी युवा प्रतिष्ठान वसई यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आगरी प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम 16, 17 आणि 18 उद्याच्या दिवसामध्ये आपण ग्रँड फिनाले डे बघणार. या स्पर्धेकरता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 50,000 आणि ट्रॉफी. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 आणि ट्रॉफी. तिसरं पारितोषिक आहे 15,000 ट्रॉफी आणि 4th and 5th and 6th 5,000 आणि त्याचबरोबर ट्रॉफी. 6 पारितोषिक आपण बघतोय. अनिकेत आणखी एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. धावा बनल्यात आतापर्यंत 27. पंकज यांच्याकरता बॉल चाललाय वेगवान गतीने. फाईन लेग क्षेत्र निवडलंय. धन 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 सीमा रेषा पार आलाय चौकार. बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये। थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा हलकीशी एज आणि त्याच्यानंतर विकेट किपर बीट आणि शॉर्ट फाईनलेगचे खेळाडू धावत होते पण धावतच राहिले. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक राजे आमच्या सोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. धाव फलक 31-31 किमान 50+ धावा पाहिजेत. लढण्यायोग्य धावा तुम्हाला द्याव्या लागतील. तुमच्या बॉलर्स करता अनिकेतवरती आक्रमण केलंय. यावेळी ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल हा चांगल्या पद्धतीचा बॉल आहे. बघा वारंवार बॅटर पंकज शफल करतायत. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला निवडण्याचा प्रयत्न केला जातोय. मग त्या अनुषंगाने त्यांच्या शरीरापासून हा बॉल दूर ठेवला गेला. चांगला माइंडसेट आपण अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून बघतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल कशा पद्धतीचे डिलिव्हर करतील. या मॅचमध्ये रंगदारपणा वाढलाय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 4 बॉल कंप्लीट झालेत. शेवटचे आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. पंकज 5 बॉलमध्ये 8 धावा त्याने बनवल्यात. 5वा बॉल स्लो ओव्हर 1 पद्धतीचा चांगल्या पद्धतीचा बॉल राहिलाय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाही. अनिकेत चांगल्या प्रकारची बॉलिंग करतायत. चौकार डॉट चौकार आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट्स बॉल. आई गावदेवी बोर्डिंगचा संघ टॉस जिंकलाय. सांगितलंय बॉलिंग करायची आहे आणि आतापर्यंत चांगल्या प्रकारची बॉलिंग परफॉर्मन्स राहिलाय. बॅटर्सने देखील आतापर्यंत संघर्ष केलाय. शेवटचा बॉल शिल्लक षटक क्रमांक 4 आणि अनिकेत यांच्या स्पेल मधील शेवटचा बॉल डॉटच्या पद्धतीने इथून डिलिव्हर केला जाईल. हा ते म्हणतात ना आपल्या आगाज से नाही तो आपल्या अंजाम से पैशाने जाते. पहिले 3 बॉल 8 धावा त्याच्यानंतर शेवटचे 3 बॉल डॉट. बघा आणि चंडी या नावाने का प्रसिद्ध आहेत आपल्या बॉलिंग परफॉर्मन्स करताना क्रिकेटच्या जगतामध्ये या नावाने त्यांना बरीच प्रसिद्धी दिली गेली आणि तेवढा चांगला ताकदीचा परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून राहिलाय. षटक क्रमांक 4 ची होते समाप्ती आणि संघ जाऊन पोहोचलाय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांच्या समाप्त्याखेरीज 31 धावा फक्त आणि फक्त.
बिलोजी स्पोर्ट्स खंबाला संघ आपण बघतोय. सध्या तर बॅटिंग करत असताना 31 धावा धावफलकावरती आणि शेवटचे 6 बॉल ते डिलिव्हर करण्याकरता सिद्धेश घरत आलेत बॉलिंग मार्क वरती. आई गावदेवी बोळींचा संघ आतापर्यंत पहिल्या डावावरती त्यांची पकड मजबूत आहे, कारण की मोठी धावसंख्या उभी करू दिली नाहीये. पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावामधील शेवटचे 6 बॉल आणि ते डिलिव्हर करण्याकरता सिद्धेश घरत आले. स्ट्राईक एंडवरती मयूर करता हा बॉल. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये. सिद्धेशचा पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल आणि शांत राहिला बॅटर मयूर. यावेळेस फटका चांगला सजवलाय. डीप लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला, पण सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला गेलाय. सिद्धेश घरतच्या खात्यामध्ये सफलता. 6वा धक्का टीमला लागलाय. लोकांच्या नजरा फटिंगो तुझ्या बशी चला कपारू कतेस यो नकरा चल जाऊ बाजारी समजे बाजारी लोकांच्या नजरा फटिंगो तुझ्या बशी चला कपारू कतेस यो नकरा चल जाऊ बाजारी. थँक्यू डीजे. 31 धावफलकावरती 6 विकेट इथून गमावल्या जातात बॅटिंगसाठी टीम यांच्या माध्यमातून. सिद्धेश घरत पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट. मयूरला माघारी परतावं लागले. दिपेश आलाय. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस बॉल हवेमध्ये, बॉलच्या खाली विकेट कीपर झेल टिपलाय. वा, व्हॉट अ ग्रेट कॅच. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. या झेल करता ऍडव्होकेट साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पुरस्कार. चांगल्या प्रकारचा झेल टिपला. ऍक्शन रिप्ले बघण्यासारखा एकदम इंटरेस्टेड असेल. विकेट किपर बॅटची काढा लागली होती, बॉल हवेमध्ये होता, झेल करू शकले नाही, जजमेंट करू शकले नाही. पण त्याच्यानंतर जशा प्रकारे बघितलं की बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय, एक्झॅक्ट बॉडी स्ट्रेच केली गेली आणि त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीचा हा झेल टिपला गेलाय. ऍडव्होकेट साहेबांच्या माध्यमातून या झेल करता 200 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. बॅक टू बॅक विकेट सिद्धेश घरत प्राप्त करतायत. 31 च्या आकड्यावरती 7 विकेट गमावल्यात. हॅट्रिक बॉल सिद्धेश घरत करता. हॅट्रिक बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला. वेगवान अपील. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिकचा मानकरी ठरला सिद्धेश घरत. आगरी प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमधील पहिला विकेट हॅट्रिकचा मान मिळवलाय सिद्धेश घरत. हितेश आलेत 99 आणि त्यांनी जर आल्याबरोबर षटकार मारला तर रॉक शॉट ग्रुप यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. हितेश बघा 500चा आहे. शेअर मार्केट थोडंफार डाऊन देखील होतंय, कधी हायर देखील अमाऊंट वाढवलं देखील जातात. 500चा पुरस्कार दिला जाईल षटकाराला. पण सिद्धेश घरत आतापर्यंत बघा तारीफ योग्य गोलंदाजी. क्वार्टर फायनलची मॅच आणि क्वार्टर फायनल मॅच मध्ये सिद्धेश घरत नावाचं वादळ मैदान दरम्यान आलंय. कोलवट टप्प्याचा बॉल. आणखी एक विकेट या षटकामधील 4थी विकेट. भली रनआउटच्या स्वरूपामध्ये आली पण 4थी विकेट गमावली जाते आहे. चढ़ा ढोल वाले बैंड बजा लेके आ जाओ. आतापर्यंत
फक्त 4 विकेट आणि त्याच्यानंतर मेडन ओव्हर हाताळली जाईल का या स्पर्धेची पहिली. शेवटचा बॉल वेगवान पद्धतीचा विकेट येणार आहे. आणखी एक या षटकामध्ये बघा 5 विकेट्स आणि प्लस मेडन ओव्हर हाताळण्याचा कारनामा सिद्धेश घरत यांनी केलाय. भले 2 रनआउटच्या विकेट आल्यात पण 3 बॅक टू बॅक विकेटची हॅट्रिक सिद्धेश घरत. एक षटक हाताळलाय ते देखील मेडन. 6चे 6 बॉल त्याने डॉट हाताळलेत. कुठल्याही प्रकारची धाव दिली नाहीये आणि बॅक टू बॅक लगातार 3 विकेट सिद्धेश घरतच्या नावावरती राहिल्यात. बॉलकडे जिंकण्याकरता 32 आव्हान असेल. 32 टार्गेट. यस डीजे. करिए कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल सिद्ध फड़िए तू बेतरिए या मरिए चक दे इंडिया चक दे तर बघतोय 32 या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. उद्याच्या दिवसामध्ये आपण रोको, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना खेळताना बघणार. आणि त्याच्यानंतर मला वाटतं की तब्बल 6 महिन्याचा जो वनवास असेल तो क्रिकेट प्रेमीं करता असेल. कारण की आपण वन डे मॅचेस करता फक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना खेळताना बघणार. कारण की T20 आणि टेस्टमध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतली आहे. आणि तब्बल 6 महिन्याच्या नंतर आता ओडीआय मॅचेस असतील भारताकरता. आणि रोकोचे फॅन्स त्यांच्याकरता एक सॅड न्यूज आहे. 6 महिन्यानंतर आपण त्यांना बघणार आहोत. मग उद्याची त्यांची शेवटची मॅच आहे. तिला देखील आपण आनंदाने साजरी करणार आहोत. 30 बॉलने जिंकण्याकरता 32 धावसंख्येची आवश्यकता असेल. कुठलीही धावसंख्या क्रिकेटच्या जगतामध्ये परिस्थिती छोटी या मोठी नसते. तुमच्या माइंडसेटवरती, तुमच्या आत्मविश्वासावरती सर्व काही निर्भर असते. तुमच्या मनामध्ये जिद्द असेल, चिकाटी असेल तर तुम्ही सर्व काही करून दाखवू शकतात. माझ्यामध्ये जिद्द आहे, ही मॅचला मी डिफेंड करणार, या मॅचला मी जिंकणार, असा आत्मविश्वास नावाचा पक्षी झाडावरती नव्हे तर गोलंदाजांना मनामध्ये बसवावा लागेल. मग त्या अनुषंगाने तुम्ही या मॅचला जिंकू शकतायत. थँक्यू डीजे. गावदेवी बोलिंग संघ जर जिंकला तर गौरव दादा घरत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पुरस्कार या टीमला दिला जाईल. बघा परभणी तुमच्याकरता. ज्यावेळेस तुम्ही चांगलं कार्य करताना मित्रांनो त्यावेळेस सर्वांचा प्रतिसाद तुम्हाला लागतो. मग तुमच्या गावातील व्यक्ती असू द्या किंवा ते असू द्या, क्रिकेटचे प्रेमी असू द्या, डोक्यावरती बसवतो. आणि किमान जर कदाचित तुम्ही खराब कार्य पार पाडलं ना तर किमान तेच डोक्यावरती बसवून तुम्हाला खाली देखील आपटतात. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये असंख्य असे मित्र परिवार देखील कित्येक लोकांना मिळालेत. त्यापैकी एक परिजादा भोईर आणि आमचा मैत्रीपूर्वक संबंध राहिलेत. आणि त्यापैकी एक आपण मृदुल मेहर यांना देखील बघतोय. आणि DPNची जी टीम आहे त्यांच्यासमोर देखील आमचे चांगले मैत्रीपूर्वक संबंध आहेत. आणि मृदुलजी मेहर आमचे साथी समालोचक कॉमेंट्री बॉक्समधून जॉईंट होत आहेत. या क्वार्टर फायनलच्या मॅच करता आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच असेल. मृदुल सर काय वाटतंय? 30 बॉल आणि 32ची आवश्यकता आहे. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू पॉइंट रिजन मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये येते. माफक आव्हान धावफलकावर आहे. येणारे 30 मध्ये 32 धावा धावफलकावर लगावायचे. ते खऱ्या अर्थानं पहिल्या 12 चेंडू मध्ये जवळजवळ 21 धावा धावफलकावर कुठल्या होत्या. परंतु त्यानंतर अगदी ज्या प्रकारचं ती गोलंदाजी सिद्धेश घरत असेल प्रभावित करणारा तो मारा त्याचा राहिला. सुमित तळेकर प्रॉपर लाईन लेन टप्पा आणि त्या बळावर अगदी ढासाळून गेले. येणारे 30 मध्ये 32 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. परंतु दुसरीकडे देखील त्या प्रकारची ताकद आहे. त्या धावेंना रोख लगावण्यासाठी त्या प्रकारे आकाश आता सज्ज आहे. पहिला चेंडू उंच आहे, हवेत आहे. आता यष्टीरक्षक येतोय टिपलाय झेल, संपलाय खेळ
आता दुसरीकडून देखील त्या प्रकारच्या सामन्यामध्ये रंगत येण्यात कोणत्याही प्रकारचं अडचण येणार नाही, कारण सुरुवात आतापर्यंत त्या प्रकारची राहिले. एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य हे सर्व काही या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. दोन संघ असे आहेत आतापर्यंत दोन्ही संघांच्या वाटेला त्या प्रकारचा विजय आलाय, परंतु येथून काय घडणार, काय बिघडणार ती येणारी ती काय वेळ नक्कीच दर्शवणार आहे. खेळूया चला खेळूया असं मन माझं बोले काहीतरी करूया. थँक्यू डीजे. काहीतरी करून दाखवावं लागेल. बॉलर्स इथून तुमची अक्षरशः अग्निपरीक्षा आहे. आधुनिक काळामध्ये पहिल्या काळामध्ये अग्निपरीक्षा जशा प्रकारे द्यावी लागायची त्याच प्रकारे इथून देखील गोलंदाजाला अग्निपरीक्षा द्यावी लागेल. या मॅचला जिंकायचं असेल तर भिलोजी स्पोर्ट्स खंबाला या संघाला कठीण परिश्रम त्यांना करावे लागतील आणि परिश्रमामधनं जे काही तुम्हाला मिळेल त्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विजय मिळाला तर तो देखील महत्त्वाचा आणि पराभव मिळाला ते देखील महत्त्वाचं आहे, कारण की पराभवामधनं देखील तुम्हाला अनुभव मिळणार आहे. मग त्या अनुषंगाने या मॅचला तुम्ही एकदम जिद्द आणि चिकाटीने तुम्हाला खेळावी लागेल. जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत तुम्ही हारत नाही. ही क्रिकेटची परिभाषा आहे मृदुल सर. नक्कीच पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफकावर आहेत आणि अतिशय चांगलं वेळ आज आपण ऐकतोय ज्यांना संतोष सर खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं यांना देखील आपण ऐकतोय. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. वर द विकेटचा मारा, आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा. फुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल येतोय सीमारेखावर षटकार. चला खेळूया असं मन माझं बोले काहीतरी करूया. चला खेळूया असं मन माझं बोले. यस, धन्यवाद डीजे. जो प्रेशर, जो तणाव, जो दबाव होता तो खऱ्या अर्थानं त्या षटकारानं रिलीज करत आतापर्यंत 8 धावा या धाफकावर येतात. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 8 धावा धाफकावर, 32 धावांचं आव्हान धाफकावर आहे. येथून यावेळेला आई गावदेवी बोळींचा संघ एखादा ब्रेक थ्रू पाहतोय, परंतु तो येणार का ह्या सर्व गोष्टींवर आता विचार विनिमय हा केला जातोय. मृदुल सर बघा, विचार विनिमय तर करावा लागणार आहे, पण आकाश पाटीलचा हा बॉल आखूट टप्प्याचा आणि त्याच्यावरती भरपूर आक्रमण केलं गेलं आणि ते पुरेपूर होतं. हा सिद्धेश घरत मॅन इन फॉर्म, 1 मॅन आर्मी आतापर्यंत आपल्या संघाला घेऊन चाललाय. सुमित तळेकरच्या नंतर आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये कोणी जर इम्प्रेसिव्ह कामगिरी केली असेल तर सिद्धेश घरत आहे. चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून राहिला आहे. यावेळेस फुल टॉस मिळाला आहे. फटका तर चांगला सजवला आहे. खेळाडूच्या मस्तकावर हा बॉल चला डीप वरती खेळाडू बॉलला फील्ड केलाय. दुसऱ्याची मागणी आणि बघता बघता 2 धावा होत आहेत कंप्लीट. षटक क्रमांक 1 ची होतीये समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय 10 आकड्यावरती. जिद है मेरी दर्द चीर के निकल चुका, मौका मिले तो करूं मैं ये दोबारा. जुनून के आग में उबलती मेरी कोशिशों को चाहिए ना कोई और सहारा. यस, धन्यवाद. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 10 धावा धाफकावर आहेत. पहिल्या 6 चेंडूमध्ये 10 अर्थातच आता येणारे 24 मध्ये धाफकावर अजून देखील 22 धावा धाफकावर बनवायच्या आहेत. दिवेश समोर आहे, दुसरीकडे आपण पाहतोय प्रशांत भोईर आणि दुसरीकडे सिद्धेश घरत. 2 खेळाडू आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ करतायत. सिद्धेश आतापर्यंत मैदानामध्ये स्वतःला इतकंच म्हणतोय, ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये सिद्धेशचा राहिला. अतिशय प्रभावित करणारा खेळ दुसरीकडून प्रशांत भोईर आहे. पहिला चेंडू पंचांकडे दाद, बॅटची मोठी कडा आणि पंचांचं बोट हवेत अर्थातच गडीबाद. पहिला प्रशांतच्या स्वरूपात. चल मोड़ दे उसका पंजारा.
येस, धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर बॅटची मोठी कडा आणि दिवेश त्यासाठी जाणला जातोय. एक अष्टपैलू असा खेळाडू आहे ज्याच्या खांद्यामध्ये आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी देखील पाहतोय. अर्थातच त्या प्रकारे त्यानं प्रभावित करणारा खेळ आजच्या दिवसामध्ये दाखवलाय. जिंदगी खेलती भी उसी के साथ है ना, जो खिलाड़ी बेहतरीन होता है. दर्द सबके एक ही है मगर हौसले सबके अलग अलग होते हैं. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर भी जाता है. येथून संघर्ष करावा लागेल. आई गावदेवी बोळींच्या संघाला येथून संघर्ष हा खऱ्या अर्थानं आता पराकोटीचा करावा लागेल. येणारे आपण पाहायला गेले तर मॅच इक्वेशन 23 मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. पहिला गडी दिवेशच्या पहिल्या चेंडूवर बाद केला जातोय. दुसरीकडून ह्याच प्रकारचं इक्वेशन आपण पाहायला गेलं ना तर भिळोजी खंबाळ्याचा संघ आणि त्याच प्रकारचं ते पहिल्या 6 मध्ये 10, पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा, त्यानंतर ती गोलंदाजी आपण पाहिली. परंतु यावेळेला काय डायरेक्ट हिट असता तर नक्कीच काम फिट झालं असतं. परंतु सिंगल धाव अगदी चपलाईनं सुपर लाईन लेन टप्पा पहिल्या 2 चेंडूमध्ये दिवेशनं प्रभावित करणारा तो खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवलाय. दुसरीकडून अनिकेत आहे. जर संतोष सर KGF हा चित्रपट आपण पाहिला असेल ना, त्यामध्ये एक वाक्य आहे की घायल शेर की सासे उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. आणि आता तो घायल शेर दुखापतीमध्ये आहे, परंतु आज तो स्वतःच्या संघासाठी म्हणतोय लढायचं आहे, मला आज खेळायचं आहे आणि सारं काही माझ्या संघाला जिंकून द्यायचं आहे. त्यासाठी आता वन डाऊनच्या भूमिकेमध्ये दुसरीकडे अनिकेतला देखील आपण पाहतोय. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल वेगवान गतीने चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीपवरती खेळतो येणार आहे. एक मिळाली आहे. दुसऱ्या करता प्रयत्नाने बघता होतात या 2 धावा कंप्लीट. मृदुल सर बघा, क्रिकेटच्या जगतामध्ये सर्व काही शक्य आहे, पण ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. आणि ते म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर, पण प्रयत्न सोडू नका तुम्ही. जर किमान तुम्ही प्रयत्न सोडाल तर ही मॅच देखील सोडाल, मला असं प्रतीत होत आहे सध्या. तर पहिला बॉल विकेट, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर डबल. 13 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. 32 आव्हान आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेमध्ये सर्वात मोठा झेल असू शकेल या मॅच मधील. पहिल्या अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील हा झेल सुटलाय. सिद्धेशला जीवनदान किमान या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची संधी नाही मिळणार. आता या मॅच मधील सर्वात मोठा झेल इथून ड्रॉप झालाय. हा झेल इझी होऊ शकला असता, पण खेळाडूच्या माध्यमातून चुकी घडली गेली. महत्वाच्या क्षणी 2 वेळा हाताला बॉल स्पर्श झाला, पण तिसऱ्यांदा बॉल जमिनीवरती पडला गेला. कॅच ड्रॉप झालाय. कॅच सोडला नव्हे तर कॅच सुटलाय. हा कुठलाही खेळाडू स्वतःच्या मर्जीने कॅच कधी सोडत नाही. चुकीने कॅचेस सुटतात आणि चुकांमधनं जर तुम्ही जर चुका ऍक्सेप्ट केल्यात तर किमान त्याच्यामधून तुम्हाला अनुभव देखील मिळेल. यावेळेस आणखी एकदा आक्रमण करायचं होतं. 38 सर्कलवरती या बॉलला फील्ड केलं जाईल. 1 धाव तर इझिली मिळेल आणि 1च्या मदतीने धाव फलक वाढलं गेलंय. जाऊन पोहोचले 16-16च्या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक तुमच्या हातामध्ये असतील. पुढे बघा, 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये जिंकण्याकरता 16 या धावसंख्येची आवश्यकता आहे. किमान इथून 1 विकेट या मॅच मध्ये आणखी एकदा पलटवार होऊ शकेल. जो कॅच ड्रॉप झालाय ते सर्व काही विसरून तुम्हाला पुढे चालावं लागेल. भले कॅच ड्रॉप झालाय, ही मॅच आणखी संपली नाहीये. बिलोजी स्पोर्ट्स खपाना संघ देखील सांगतोय आम्ही आतापर्यंत हार मानली नाहीये. आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला आई गावदेवी हा संघ देखील सांगतोय आम्ही देखील आतापर्यंत या मॅचला जिंकलो नाहीये. त्यांना माहिती आहे, कारण की विपक्षी संघ आतापर्यंत तो देखील संघर्ष करतोय. येणारे बॉल असतील शिल्लक तुमच्या हातामध्ये 18 आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 16 या धावसंख्येची आवश्यकता. ऐकूया डीजेला. लगाएंगे जान लगाएंगे, जलवा ऐसा दिखा देंगे हम. लोहा गला देंगे, पानी जला देंगे, दुनिया हिला देंगे हम. दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम. आंधी की ना परवाह ना बिजली का डर, तूफान को कह देंगे वहीं पे तू थम. दिल दम से इस जहां पे छा जाएंगे हम. दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम. थँक्यू डीजे. या मॅचला जिंकायचं असेल तर किमान 18 बॉलमध्ये 16ची आवश्यकता आहे.
बॅटिंगसाठी टीम तुमच्याकरता एकदम सिम्पलचं इक्वेशन आहे. सिंगल ही मॅच तुम्ही जिंकू शकतायत आणि फिल्डिंग साईड टीम तुमच्याकरता देखील ही मॅच तुम्ही देखील जिंकू शकतायत. विकेट्स तुमच्याकडे एक मात्र पर्याय असेल, डॉट बॉल आणि विकेट. डॉट बॉल येईल तर प्रेशर बनेल तर विकेट मिळेल. बिलोजी स्पोर्ट्स खंबाला संघ या मॅचला जिंकण्याचे तुम्ही देखील दावेदार आहात, पण प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. 18 बॉल जिंकण्याकरता 16ची आवश्यकता. कॅच भले ड्रॉप झाला, या मॅचला आता तुम्हाला पुढे घेऊन जायचंय. किमान शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच गेली तर रंगतदारपणा या मॅच मध्ये वाढणार आहे. सिद्धेश घरत ज्याला की कॅच सोडून जीवनदान मिळालंय, आतापर्यंत या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक सिद्ध करणारा हा सिद्धेश घरत. सध्या आपण त्याला स्ट्राईक एंड वरती बघतोय. विकेट हॅट्रिक देखील घेतली आहे, प्लस मेडन ओव्हर देखील हाताळला त्यांनी. 5 विकेट एका षटकामध्ये तब्बल त्याने आपल्या संघाला मिळवून दिल्या होत्या. आता सिद्धेश घरत त्याला जीवनदान मिळालंय. बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स बघा, 6 बॉल आणि 14ची आक्रमकतेने खेळली आहे. एक वादळी खेळ आतापर्यंत सिद्धेश घरत यांनी खेळली आहे. दोन्ही संघांकरता इक्वेशन समीकरण सोपं आहे. 18 मध्ये 16ची आवश्यकता आहे. पाडा थोडंफार बॅटिंग साईडच्या दिशेने झुकलाय. 18 आणि 16ची आवश्यकता. बॉलर आपल्या बॉलिंग मार्कवरती. यावेळेस बॉल हवेमध्ये फटका फसलाय. बॉलच्या खाली खेळाडू येत होते, पण नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल बाउन्स झालाय. 2 धावा इझिली होत आहेत कंप्लीट आणि 17 मध्ये 14ची आवश्यकता. मृदुल सर काय वाटतं, कुठल्या संघाच्या दिशेने मॅच जाईल? यावेळेला खऱ्या अर्थानं ब्रेक थ्रू गरजेचं आहे. ती संधी मिळाली होती, परंतु त्या संधीचं सोनं करणं खऱ्या अर्थानं गरजेचं होतं. त्यानंतर आतापर्यंत सिद्धेश घरत अतिशय चांगल्यारीत्या फलंदाजी आपण पाहतोय. प्रभावित करणारा तो खेळ, एक संकट मोची खेळी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून येत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा, यावेळेला बॅटची कडा. बडी मछली जाल में फसी आहे. सिद्धेश घरतच्या खेळायला लागतो आता पूर्णविराम. येस, धन्यवाद डीजे. नवीन बॅटर सुमित तळेकर येतोय, परंतु 2 गडींच्या मोबदल्यामध्ये सिद्धेश घरत सारखा खेळाडू आता मैदान सोडतोय. अजून देखील त्या प्रकारची क्षमता आहे, परंतु ॲक्युरेसी मैदानामध्ये सुपर लाईन लेन टप्पा पहिल्या 2 चेंडूमध्ये प्रभावित करणारा तो खेळ साहिलचा आपण पाहतोय. आयुष्याच्या पटलावर यशस्वी व्हायचं असेल तर आत्मविश्वासाचा वजीर हा तुमच्या सोबत असला पाहिजे, आणि साहिलने आतापर्यंत तो आत्मविश्वास हा मैदानामध्ये दाखवलाय. सुमित तळेकर यांच्या प्रत्येकी षटकाराकरता 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. A1 जोडी परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येकी षटकाराकरता 500 रुपयाचा पुरस्कार इथून दिला जाईल. सुमित तळेकर यांच्या षटकाराकरता परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून 16 मध्ये 14ची आवश्यकता आहे. सुमित आला, नव्यानं दाखल झालाय, त्याने बॉलला सोडून दिला जात आहे. डॉट बॉलचा इशारा ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून. मृदुल सर बघा, अशा मॅचेस आम्ही बनताना बघितल्यात. ही मॅच आता बनते की काय? मला असं प्रतीत होतंय की ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे, आणि किमान शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जर गेली तर मी सांगतो की फिल्डिंग साईड टीम या मॅचला जिंकण्याचे दावेदार देखील बनवू शकतायत. 15 मध्ये नक्कीच चांगला उल्लेख केला, परंतु आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे दाद. लगातारचा 3रा चेंडू आता निर्धाव येतोय. मॅचचं इक्वेशन काय आहे? 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 18 धावा धाफकावर आहेत. आता 14 मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. सुमित तळेकर यावेळेला स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. दुसरीकडून आहे, परंतु आतापर्यंत प्रभावित करणारा खेळ. आखूट टप्प्याचा चेंडू. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. यावेळेला सन्मान दिलाय आणि सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या 5 चेंडूमध्ये प्रभावित करणारा खेळ आपण पाहतोय. साहिल घरत पहिल्या 5 मध्ये 3 धावा धाफकावर येत असताना आता 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. 13 मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. एक रंगलेला सामना आहे. रोमांच, थरार, पदळ, आलित्य, संघर्ष, नाट्य सर्व काही या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. संतोष सर, शेवटचा बॉल तितकाच महत्वाचा असेल. शेवटचा बॉल, त्याच्यावरती फटका चांगला सजवला. प्रेशर पूर्णतः आता रिलीज केला जाईल. अनिकेत घायल आहेत, पण आता सध्यापर्यंत घातक बनलेत.
थैंक यू डीजे। मृदुल सर, देखा जाए तो मैच अभी तक समाप्त नहीं हुआ है, ये मैच अभी भी ऑन है मेरे हिसाब से। 12 गेंदें बची कुल मिलाकर और जीत के लिए 9 रनों की जरूरत। दोनों टीमें यहाँ पर बहुत अच्छा शानदार प्रदर्शन कर रही है, लेकिन इस मैच को वही टीम जीतेगी जो पूरी तरह से 100% अपना योगदान देंगे। 12 गेंदों में सिर्फ कुल मिलाकर 9 रन की जरूरत। एक छोटा सा ब्रेक हो चुका है, मैदान के बीच में गया पानी, क्या बदल जाएगी इस मैच की कहानी। आई गांव टीम बॉलिंग जीत के कगार पर खड़ी है। 23 रन कुल मिलाकर अभी तक बन चुके हैं। बैटिंग करते समय 3 विकेट के नुकसान पर 32 का टारगेट था। 12 गेंदें बची है, जीत के लिए 9 रनों की जरूरत। मृदुल सर, इस ओवर में कम से कम 5 से 6 रन आएंगे तो आखिरी ओवर देखने लायक दिलचस्प होगा आणि त्या प्रकारची क्षमता आहे खऱ्या अर्थानं. आणि आयोजकांच्या वतीने एक महत्वाची सूचना, अर्थातच सकाळी ठीक 8:30 पहिला चेंडू मैदानामध्ये पडेल याची नोंद घ्यायची आहे. उद्याचे जे सामने असतील ठीक सकाळी 8:30 वाजता आपण चालू करणार आहोत, याची देखील नोंद घ्या. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला बरेच असे सामने खेळवायचे आहेत. दिवेश पाटिल आए गेंदबाजी पर, सामने सुमित। हाँ, पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर वाली, ऑन द राइस खेलना चाहते थे लेकिन अच्छी फील्डिंग, खुद के फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग करते हुए यहाँ पर दिवेश पाटिल नजर आए। रन को रोका है, रन नहीं दिया गया। अगर बिंदी गेंदे आएगी तो प्रेशर बनेगा, और प्रेशर बनेगा तो शायद सिटी बजेगी। प्रेशर कुकर वाली सिच्युएशन मृदुल सर यहाँ पर फिलहाल क्रिएट हो चुकी आहे। नक्कीच नक्कीच प्रेशर आहे. दुसरीकडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत प्रभावित करणारा खेळ आहे, त्याचा देखील दिवेशचा आपण पाहिलाय. वर द विकेटचा मारा, पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला उंच आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, टिपलाय जे, संपलाय खेळ आणि आता मैदानामध्ये रंगत आहे. आता संकट आहे दुसरीकडून देखील आपण पाहतोय. तुर्तास वळूया पुन्हा एकदा डीजेच्या दिशेनं. थैंक यू डेज़ी। बल्ले से हाथ छूटा, सपना टूटा, लेकिन बल्लेबाज को मैदान के बाहर जाना होगा। दिवेश पाटिल अपने टीम के लिए यहाँ पर एक विकेट लेकर आए, खुशी की लहर आती हुई। ये मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है, और मृदुल सर, मैंने कहा था कि अगर आखिरी के ओवर तक ये मैच जाएगा तो फील्डिंग साइड टीम भी इस मैच को जीतने के दावेदार बन चुके हैं। आसान नहीं होगा नरेश आए बल्लेबाजी करने के लिए, लेकिन कुल मिलाकर आपको अभी भी 9 रन बनाने हैं। 9 रन इतने आसानी के साथ नहीं बन सकते। अब शाम के समय में देखिए दोस्तों, बॉल ज़्यादा ट्रैवल होती है नहीं, और अच्छी बल्लेबाजी आपको करनी होगी, अच्छा शॉट सिलेक्शन आपको करना होगा। आने वाली कुल मिलाकर 10 गेंदें आपके पास बची है, और 10 गेंदों में जीत के लिए 9 रनों की जरूरत रहेगी। मृदुल सर, यहाँ से 1-2 अच्छी गेंदें इस मैच में फिर से पलटवार कर सकती है खंबाला टीम के लिए। नक्कीच नक्कीच पलटवार केलाय दिवेशने आतापर्यंत. 10 मध्ये 9 धावांची गरज आहे. महत्वाचे 3 गडी आता डगआउटच्या दिशेनं परताळत आहेत. नवीन फलंदाज आता नरेश येतो दुसरीकडून. एकाकी झुंज, एकाकी किल्ला आतापर्यंत ज्या गोलंदाजानं लढवलाय तो दिवेश आहे. प्रभावित करणारा मारा है. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पडे हथोडे के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यासाठी प्रयत्न करावे लागेल. इथून स्वतःला हे झोकवून द्यावं लागेल. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये भर पडते. मॅचचं इक्वेशन आता 9 मध्ये 8 धावा धाफकावर बनवायच्या आहेत. दिवेशनं प्रभावित करणारा मारा आतापर्यंत हाताळलाय. दुसरीकडून आपण पाहतोय 2 खेळाडू आहेत. अनिकेत वैयक्तिक 5 धावेंची ती खेळी करतोय, परंतु यावेळेला खंबाळ्याचा संघ तो एखादा ब्रेक थ्रू अजून देखील पाहतोय. मृदुल सर, देखिए क्या यहाँ पर अटैकिंग फील्ड सजा दी जा सकती है, क्योंकि देखा जाए तो ऑन साइड पर 3 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर है, लेकिन अगर एक और खिलाड़ी अंदर आ जाए, के दायरे के अंदर आ जाए, तो किमान वहां पर 1 रन रोका जा सकता है। सिंगल का यहाँ पर महत्व बहुत है, और 1 रन का महत्व आप बता सकते हैं बहुत अच्छे से। कुल मिलाकर 9 गेंदें बची है, जीत के लिए 8 रनों की जरूरत। गेंदबाज दिवेश पाटिल अपनी गेंदबाजी पर। इस बार शॉट सिलेक्शन बहुत अच्छा था, एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में गेंद जाती हुई,
अच्छी फील्डिंग अपनी टीम के लिए 2 रन बचाए, 2 रन आसानी के साथ मिल जाएंगे। मैं इसी की बात कर रहा था। देखिए अब कुल मिलाकर गेंदें बची आपके पास 8 और 8 गेंदों में जीत के लिए 6 रनों की जरूरत। अनिकेत यानी कि चंडी इस नाम से बहुत फेमस है। जिस प्रकार से मुंबई का फेमस वड़ा पाव और इस विभाग के फेमस चंडी दोनों अपने अपने कार्य के लिए जाने जाते हैं, लेकिन कार्य अभी भी अधूरा है, वो सपना अभी भी अधूरा है। गेंदे बची कुल मिलाकर 8 और जीत के लिए 6 रनों की जरूरत। 2 गेंदे बची है। दिवेश पाटिल अगर आपको यहाँ पर कुछ चमत्कार कर दिखाना होगा, मृदुल सर चमत्कार को नमस्कार है। क्या हो सकता है यहाँ पर? 8 गेंदों में 6 रन डिफेंड किए जा सकते हैं, लेकिन आपके ऊपर हौसला, अगर हौसला बुलंद होगा तो घोसला भी बनेगा। नाही, क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्यानं पाहिलंय सर्व काही गोष्टी शक्य आहेत. ह्याच क्रिकेटच्या खेळानं आपण सातत्यानं पाहिलंय की एका चेंडूमध्ये कधी कधी 6 धावा सुद्धा निघताना पाहिल्यात आणि कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा ह्याच क्रिकेटच्या खेळानं न निघताना पाहिले. अर्थातच क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेचा खेळ, म्हणून क्रिकेटच्या खेळाकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. येणारे 8 मध्ये 6 धावा धाफकावर बनवायच्या आहेत. दुसरीकडून आपण पाहतो आतापर्यंत प्रभावित करणारा तो मारा त्याचा राहिलाय, दिवेशनं प्रभावित केलं. दुसरीकडे अनिकेत आहे. अनिकेत आतापर्यंत तो संकट मोची खेळी आतापर्यंत मैदानामध्ये उभा आहे. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा अगदी डाऊन द ग्राउंड खेळलाय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना सिंगल धावेने तो धावेंचा ग्राफ आता वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत धाफक 32 धावेंचा आव्हान धाफकावर आहे. आता येणारे 7 मध्ये 5 धावा ह्या धाफकावर बनवायच्या आहेत. मृदुल सर काय वाटतंय, शेवटच्या बॉलवरती विकेट येईल का? मला असं वाटतंय की काहीतरी या बॉलवरती घडणार आहे. विकेटचा सुगंध कदाचित पोहोचला आमच्या नाकापर्यंत. नक्कीच ह्या चेंडूवर जर का विकेट येणार तर अजून रंगतदार सामना आहे. नरेश समोर आहे, समोर दिवेश आहे. दिवेश यंगस्टर आहे, दुसरीकडे नरेश प्रचंड मोठा अनुभव आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आता निर्धाव येतोय. अर्थातच की आता 6 मध्ये 5 धावेंची गरज आहे. 6 मध्ये 5 धावा धाफकावर बनवायच्या. अतिशय चांगला सामना. 2 संघातील ती लढत. एकीकडे आई गावदेवी बोळींचा संघ आहे, विपक्ष भिलोजी खंबाळा संघ, यातील ती लढत आपण पाहतोय. प्रेक्षक राजा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. अर्थातच आगरी प्रीमियर लीग. 6 चेंडू 5 धावींची गरज. तुर्तात पुन्हा येतो एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. थँक्यू डिसे. मृदुल सर बघा, क्रिकेटच्या जगतामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणालाही हलक्यामध्ये घेऊ शकत नाही. बघा तुम्हाला रावणाचं उदाहरण देतो. रावणाला देखील अहंकार होता. त्याने बजरंग बलीला फक्त एक वानर समजून त्याने सोडून दिलं होतं आणि बजरंग बलीने केलं काय होतं, सोन्याची अक्षरशः लंका पेटवली गेली होती. इथे देखील तुम्ही हलक्यामध्ये या मॅचला घेऊ शकत नाही. 6 मध्ये 5 या धावा बनवणं, मी सांगतो माझ्या एक्सपिरियन्स नुसार, अनुभवानुसार ही मॅच डिफिकल्ट आहे बॅटिंगचा टीम करता. 6 बॉलमध्ये आम्ही 15 ते 20 धावा इझिली बनताना बघितल्यात मृदुल सर. पण ज्या वेळेस 5 मध्ये 6 येतात, 5 मध्ये 6 किंवा 4 मध्ये 5, 2 अशा ज्यावेळेस धावा येत आहेत ना, त्यावेळेस बॅटरवरती प्रेशर फक्त आणि फक्त प्रेशरच असतो. नक्कीच आता प्रेशर आहे, मॅच मध्ये प्रेशर आहे. समोर रविकांत घरात आहे. रविकांतला आता रोकायचं, समोर टोकायचं आहे. 6 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा होता. ती झेलची संधी होती, परंतु सिंगल धाव आता धाफकामध्ये भर पडत असताना सिंगल धावेने आता 5 मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. परमेश्वर मित्रांनो असा एक डायरेक्टर आहे ना, जो बेस्ट रोल नेहमीच एक डिफिकल्ट खऱ्या अर्थानं त्या ऍक्टरला देत असतो. आणि आता येथून बेस्ट ऍक्टर कोण बनणार ह्यासाठी ती येणारी काळवेळ दर्शवणार आहे. आयुष्याच्या रणांगणात कोणीच कायमचा नसतो. या रणांगणात तोच जिंकतो जो सातत्यानं चालत असतोय. 5 मध्ये 4 धावींची गरज. संतोष सर, बिलोजी संघ जर जिंकला तर ऍडव्होकेट साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. नरेश यांनी जर चौकार मारला तर 1000 रुपयाचा तो चौकार असेल ऍडव्होकेट साहेब यांच्या माध्यमातून.
बघा एका चौकाराची व्हॅल्यू काय 1000 रुपये. ही मॅच रंगदार स्थितीमध्ये 5 मध्ये 4 ची आवश्यकता. मॅच संपली नाहीये. द गेम इज ऑन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. इथे चुकी कुठेतरी घडली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता स्वतःच्या पायावरती उभे राहिले. त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये रंगदारपणा वाढणार आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर बराच सट्टा होताना पाहायला मिळाला आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. डीप मिड विकेटचा खेळाडू त्याला 30 यार्ड सर्कल वरती बोलवलंय. इन केला जात आहे त्याला देखील. आणि त्याच्यानंतर फिल्डिंगची रचना बघा. स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर आपण डीप लॉंग ऑन आणि त्याच्यानंतर डीप लॉंग ऑफ वरती बघतो. आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप वर त्याची 4 खेळाडू बघतोय. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस फटका चांगला सजवला. इनफील्डला क्लिअर केलंय. बॉल वेगवान गतीने चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने दुसरा करता कॉल. आणि बघता बघता होतीये 2 धावांची प्राप्ती. 2 सोडा इथे प्राप्त होत आहेत. या 3 धावा इझिली होत आहेत कंप्लीट. या मॅचला जिंकलंय आई गावदेवी भोळींच्या संघाने. अभिनंदन. संतोष मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा. जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा. जीवलग जीवाचा. बघा हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाचून आणि गाऊन सेलिब्रेट केलं जात आहे. हा आनंद मित्रांनो पैशाने कधीच तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत. त्याकरता तुम्हाला जिद्द पाहिजे, तुमच्याकडे चिकाटी पाहिजे. आई गावदेवी भोळीं संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. 1 मिनिट डीजे मास्टर थांबवतोय. बघा शेवटची मॅच होती. शेवटच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स राहिलाय. आणि या मॅच मध्ये सर्वात जास्त चांगली कामगिरी करणारा सुमित तळेकर. बघा आपण त्याला सध्या तर डोक्यावरती उचलून घेतलंय. डीजे मास्टर सॉन्ग होऊन जाऊ द्या. गल्लावरून घालतोय सोना हायचं दिशाना. घरच्याई गाव गावानं झाला पाहिजे. शरद दादाला नावाला पाहिजे. आला रे आला चकडेवाला. आला रे आला चकडेवाला. बसून चकड्यामध्ये